राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. एवढ्या उशिरा रात्री 9 वाजता व्लॉग सुरू होतोय. त्याचं तसंच काहीच स्पेशल असं कारण आहे. काय स्पेशल कारण आहे तर ते कारण आहे याच्याशी रिलेटेड कारण आहे. सो मी तुम्हाला दाखवते ह्याच्याशी रिलेटेड काय कारण आहे ते. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि जो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे आज, मस्त मस्त चटपटीत पदार्थ येतो आणि थंडीमध्ये स्पेशली आपल्याला असेच चटपटीत पदार्थ खायला आवडतात, त्यापैकीच एक आहे. सो मी जाते, आई काय करते, आईची प्रिपरेशन्स पाहते आणि तो पदार्थ दाखवते. तोपर्यंत माझ्या तोंडाला पाणी सुटलंय काय आत्ताच बोलता बोलता. तोपर्यंत तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा की मी कुठला पदार्थ दाखवणार असेल, कशाबद्दल बोलते आहे मी ते. ओके, सो बरं ठीक आहे, तुम्हाला एक छोटंसं क्लू देते. लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरवी भाजी, हिरवी भाजी, कोथिंबीरशी रिलेटेड तो पदार्थ. आता एवढं सांगितल्यावर ज्यांनी ज्यांनी तो पदार्थ खाल्लाय ते लगेच कॉमेंट डाऊन करणार आहेत. बाकीच्यांनी दिल थांब के बैठो, मी दाखवते तुम्हाला काय रेसिपी आहे ती. आणि महत्वाची गोष्ट की बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपापली व्यवस्थित काळजी घ्या, कारण मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी आहे. सो आपण भेटूयात आता रेसिपी चालू झाल्यानंतर. ओके, बाय. सो गाईज, आपण आलेलो आहे आईच्या किचन मध्ये आणि आता बघूयात आई काय बनवते आहे. तुम्ही मला सगळं आईच बनवते का? हो, कारण की चविष्ट पदार्थ हे आईच्याच हाते खाल्लेले छान वाटतात, त्याच्यामुळे हळूच मागण्यामध्ये बाबा आले चहाचा कप ठेवण्यासाठी. सो ते चहाचा कप ठेवून जातील आणि आईनी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आपण सुरुवातीपासून बघूयात, सुरुवातीपासून म्हणजे मिड हाफच्या सुरुवातीपासून बघूयात की ती काय करते आहे ते. कसलं पीठ आहे का हे? मैदा आणि डाळीचं पीठ. मैदा आणि डाळीचं पीठ आहे. त्याच्यात थोडी कणिक टाकली. ओके, त्याच्यात कणिक पण टाकलेली आहे. आणि मी असं सांगितलंय की हे कोथिंबिरीशी रिलेटेड पदार्थ, नाव नाही सांगायचं, आता बनवल्यानंतर सांगायचंय. कणिक पण म्हणजे त्यांना कळेल का? कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. ओके, गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर चणा डाळीचं पीठ आणि मैदा, अशा 3 गोष्टींनी आई हे प्रॉपर भिजवते आहे आता. आणि ह्याच्यात तेल घातलंय ना, मोहन म्हणून मोहन म्हणून तेल घातले, मीठ घातलं. ओके, फाईन. सो इथपर्यंत झालेलं आहे. आता हे पूर्ण भिजलं की मग पुढे जे करणार आहे ना, ती खरी गंमत आहे. ते दिसायला पण नयनरम्य आहे, नेत्र सुखद आहे आणि खायला तर आहा हा हा. मी याच्या आधी खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे आहा हा आहे, मला माहिती आहे. सो कणिक भिजवून घेऊयात आणि मग भेटूयात आपण. ओके, सो फायनली आईची मशीन सुरू झालेली आहे कामाची आणि आईने ही पोळी लाटून घेतली. त्याला काय काय लावलंय? मसाला नाही, आधी काय लावलं? कोथिंबीर. आधी तेल लावलं. ओके, कोथिंबीर आलं आणि लसूण एकत्र वाटलेलं पेस्ट लावली. ओके, आता हे टाकलं. आणि आता फायनली त्याच्या आतला मलिदा पडतोय त्याच्यात. आहा, सारण. पार्डन माय लँग्वेज गाईज, त्याला मलिदाच म्हणतात कारण की तोच खाण्याची खरी मजा असते. सो हे आहे ते सारण आणि ह्याच्यात n नंबर ऑफ गोष्टी आहेत. दिसताना मिरची, कोथिंबीर, खसखस दिसते. अजून काय ह्याच्यामध्ये? दाण्याचं कूट. ओके, खोबरं, दाण्याचं कूट, हे सगळं टाकलंय आणि हे असं पसरवून फोडणी दिली आहे त्याला. ओके, मिरच्या चांगल्या परतवून घेतल्या आहे त्याच्यात. ओके, आणि मग ते फोडणी म्हणजे कोथिंबीरीत ते सगळं टाकलं. अच्छा, म्हणजे कोथिंबीर फोडणीत नाही टाकली? नाही, अच्छा, कोथिंबीर शिजवायची नाही, कोथिंबीर ओके. कच्चीच ठेवायची. अच्छा. आणि हे इकडे तेल पण तापायला ठेवलेलं आहे. आता असं रोल करायचं. असं रोल करायचं, ते गुंडाळायचं. ओके, नाईस. प्रत्येक गुंडाळाच्या ह्याच्यात तेल लावलंय आणि कणिक. ही झाली इंटरलॉक.
जेणेकरून वडी उघडत नाही. बरोबर. येस. ओके फाईन. आणि आता हे कापलं जाईल. त्याच्या आधी 1 मिनिट बंद करते. ओके. नाव इट्स रेडी टू फ्राय. इकडनं ते हे करायचं, लॉक करून घ्यायचे दोन्हीकडनं. ओके. त्याच्यामध्ये कोथिंबीर बाहेर तेलात उतरते. ओके. कोथिंबीर तेलात उतरते असे लॉक करून घेते. हाय हाय हाय. आणि इकडे ठेवलंय तेल तापायला. तेल तापलं की त्याच्यामध्ये ह्या वड्या सुरू. हा काय म्हणते? अशीच्या अशी तळतात सगळीच्या सगळी. अच्छा. त्यांनी आणले होते ते तशाच होत्या ना, सगळ्याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या दुकानात मिळतात त्या. हा दुकानात काहीच छोट्या, म्हणजे आता हे खूप लांब झालं ना, तर अशा एवढ्या एवढ्या साईजच्याच मिळतात छोट्या छोट्या, पण त्या अखंड मिळतात, त्या कट केलेल्या नसतात. गॅस मोठा करायचा का तेलाचा? ओके फाईन. आणि काही सॉरी पार्डन की मध्ये मध्ये असा आवाज येणार आहे. माझा आवाजही खूप विचित्रच येतोय कारण की मला सर्दी झाली, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. सो तळण्याचं काम माझ्याकडे आहे दरवेळेप्रमाणे, दिवाळीच्या फराळाप्रमाणे. त्रास होणार आहे. काय मी वास घेणार आहे, माझ्या कशाला त्रास होणार आहे. आवडता पदार्थ खाण्यासाठी काहीही चालू तर वास तर येणारच ना. नाक आहे दिलेलं माझं जरा जास्त तीक्ष्ण आहे, त्यामुळे मला नेहमी सर्दीचा त्रास होतो, नेहमी इन्फेक्शन होतं. कारण मला धुळीची ॲलर्जी आहे आणि बऱ्याच गोष्टींची ॲलर्जी आहे. थंड हवेची ॲलर्जी आहे, ती प्रत्येक बऱ्याच जणांना असते. सो त्यामुळे मला सर्दी झालेली, त्यामुळे आज तुम्हाला माझा आवाज असाच विचित्र येणार आहे आणि खोकला खूप 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 मध्ये होणार आहे. सो त्याकडे दुर्लक्ष करा आणि ही चटकदार जी रेसिपी आई बनवते आहे त्याच्याकडे लक्ष देऊयात. आता आई तशी बनवते जशी दुकानात मिळते. काही म्हणा गाईज, हे बघता बघता आताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आणि माझी आई बघा किती एकाग्रतेने काम करते. होय 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 होय. कुकिंग हे माझ्या आईचं आवडतं काम आहे आणि तिला असे वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात, खायलाही आवडतात. आता तुम्हाला कळलं असेल ना, मेरी इस हेल्दी सेहत का राज क्या है. चविष्ट पदार्थ आणि माझ्या आईचं कुकिंगची आवड, त्याच्यामुळे मी अशी खाते पिते घर की एकदम वाटते आहे मी. बट ऑब्व्हियसली. आणि ही झालेली आहे दुसरी तयार. मग आता हे न कापता तसं डायरेक्ट सोडणार का? ओके. नाईस नाईस. सो आता तुम्ही बघितलं की हे कसं तयार करतात ते. आता तेल गरम होत आहे, तेल गरम झालं की तळूयात. तोपर्यंत जेवढ्या होतील पटापट तेवढ्या तयार करून घेतो आणि तळू जेव्हा तेव्हा भेटतं, कारण की ते मी करणार आहे. ओके चालो. बरं, पण मी तळते किंवा हे आई हे करते तोपर्यंत मी अशी तिच्याकडे बघते. तोपर्यंत तुम्ही विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन. जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. हो हो, वड्या तुमच्याशी पण शेअर करणार आहे मी. तर रेसिपी शेअर केली, वड्या पण शेअर करेल की. हा, आणि पुढे पाठवा, शेअर करा जास्तीत जास्त यार. मी तुम्हाला आता एवढे छान छान, मी तुम्हाला म्हटलं होतं छान छान व्लॉग्स आहेत. आणि हो, एक मस्त गोष्ट आहे ती म्हणजे येत्या म्हणजे पुढचा जो व्लॉग असेल तो तुम्हा सगळ्यांच्या आवडीचा व्लॉग असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे. सो तुम्हाला तो व्लॉग बघायचा आहे, मग जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता डिसेंबर सुरू झालेला आहे,
लोकांचे एका महिन्यामध्ये 100K होतात. मी तुम्हाला फक्त 1000च करायला सांगते. करा शेअर. जर तुम्ही शेअर केलं तर मी माझं प्रॉमिस पाळेन की तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आणि अजून मस्त मस्त चॅलेंजेस, मस्त मस्त प्रँक्स घेऊन येणार आहे. आणि पुढचा याच्यापैकीच काहीतरी आहे व्हिडिओ. सो शेअर करा पटकन. ओके, चलो तळायला घेतलं की आपण भेटूयात परत. घरा घेतलं. ये मेरे हाथ में है झाड़ा. कधी ढवळायच्या? बदल ना. आणि मंदच होऊ दे. जेव्हा तेल थोडंसं वाटेल थंड झालं तेव्हा छोटं मोठं करून तापवून घेऊन पुन्हा बारीक करते. येस. एकदम लाल लालही नको आणि एकदम गोड्या गोड्या पाणी नको तुझ्यासारखी. जस्ट लाईक यू. तू गोडी आहे. You, not me. I am not gory. नाही. Okay, बाबा, okay. फायनली काही तळणाचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही पाहिलं, एक घाणा झालाय, दुसरा ठेवला आहे. आणि दिसतं तर छान आहे, टेम्पटिंग. तर टेस्ट केल्यानंतर सांगू. सगळ्या झाले की टेस्ट करू, त्याच्यानंतर सांगू. आता तू कोथिंबीरचं काय सांगत होतीस? कोथिंबीर हिरवी ताजी ताजी असली हो. की छान लागतात. अच्छा. हे म्हणजे कसं वाळलंय थोडस हा. तर त्या चावतं दाताखाली. नाही तर ती कोथिंबीर ताजी असली की चावत नाही, एवढी मऊ राहते ना हा हा. म्हणून. अच्छा. ओके okay, काय साधारणतः ताज्याच कोथिंबीरीच्या करायच्या. आमच्या थोडंसं करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं, ह्या सगळ्या गडबडीमध्ये थोडीशी ती बिचारी वाळली, कोमेजली आहे ती. तर आता मी हे काढते आणि मग आता तुम्हाला मी पहिल्या घाणा काढलेला पण तुम्ही पाहिला. आता पूर्ण झाल्या की मग भेटूयात आपण. ओके. सो फायनली काहीच तयार झालेल्या आहेत ह्या वड्या. ह्या बघा. आणि इट्स टाइम टू टेस्टिंग असं म्हणेपर्यंत जो काय म्हणतात आर्टिस्ट जो आहे, आर्ट आणि आर्टिस्टवाला, त्यांनी खाऊनही मोकळं झालेलं. तर कशी झाली आर्टिस्ट साहेब? मस्त, एकदम मस्त. कशी झाली परत एकदा काय? एकदम मस्त. आणि हे करण्याचं आमच्या आर्टिस्ट साहेबांचं वेळ एवढ्यासाठी, कारण आमच्या आर्टिस्ट साहेबांना ह्या वड्या प्रचंड आवडतात. आणि फायनली आपण टेस्ट करूयात कसं झालंय ते. आणि मग ह्याच्या जरा इतिहासाकडे घुसूयात. याला काय म्हणतात हे विचारूयात आर्टिस्टला. मस्त झाले, एकदम मस्त झाले. आणि काय म्हणतात ह्या वड्यांना? याला म्हणतात कोथिंबीर वडी किंवा सांबर वडी. सांबर का म्हणतात? सांबर वडी का म्हणतात? विदर्भात याला सांबर वडी म्हणतात, कारण कोथिंबीर तिकडे सांबर म्हणतात. ओके. सो थँक्यू क्रिएटर साहिबा, आमच्यासाठी एक माहिती आम्हाला अजून दिली की कोथिंबीरीला सांबर असं म्हणतात विदर्भामध्ये, म्हणून ह्या वड्याला सांबर. हा. तर आपल्याला फक्त इडली सोबत खातात ते सांबर माहिती असतं, पण तिकडे कोथिंबीरीला पण सांबर असं काही म्हणतात.
तर त्याच्यामुळे ह्या वड्यांना सांबर वडे असं म्हणतात. सो तुम्हाला खायचीच असेल किंवा बाकरवडी पण म्हणतात. तिसरं नाव आहे बाकरवडी. बाकरवडी पण म्हणतात त्याला. टेस्टी आहे ना? आवडली ना तुम्हाला? मग पटापट आता तुम्हाला रेसिपी तर दाखवली आहे ना मी. म्हणून खाऊन घे. पटापट बनवा तुमच्या घरी आणि मला पण रेसिपी शेअर करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि कसा नाही वाटला. तुम्ही आणि हे पण कमेंट करून सांगा की तुम्ही याच्या आधी ही वडी कधी खाल्ली आहे का, आणि तुमच्या एरियात जर ही वडी बनवली जात असेल तर त्याला काय म्हणतात ते. आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की मी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये मस्त मस्त व्लॉग्स येणार आहेत. एक तर व्लॉग आहे जो 2-3 दिवसातील तो तुम्हाला फुल ऑन एंटरटेन करणार आहे, आणि अजूनही काही ट्रिपचे व्लॉग्स वगैरे येणार आहेत. सो तुम्ही स्टे ट्यून राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. मी केली की नाही वडी तुमच्यासोबत शेअर, मग तुम्ही पण शेअर करा. पटकन पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबत आता असे बुक्के मारा. पण 1000 सबस्क्रायबर फक्त करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओची लिंक कॉपी करायची, ती शेअर करायची तुमच्या मित्रांना, फॅमिलीला. त्यांचे फोन असे हिसकून घ्या आणि पटापट सबस्क्राईब करा. आणि बाकी आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, जो तुमच्या सगळ्यांसाठी मस्त आवडीचा व्लॉग असणार आहे. सो आपण भेटूयात तेव्हा. तोपर्यंत राम राम मंडळी. राम राम मंडळी. क्रिएटर खाण्यात बिझी आहे, सो उशीर आलाय. राम राम, काही हरकत नाही, समजू शकतो आपण ते, कारण की रात्रीचे वाजलेत 11:15 आणि क्रिएटरच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. सो आता आम्ही याचा फडशा पडतो. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.